नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मंगल कार्यामध्ये केळीचे महत्त्व का आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि माहिती जाणून घेऊयात. केळीचे झाड हे शापित झाड आहे असे मानले जाते. होय, हे खरं आहे का? तर ऋषी दुर्वास यांची पत्नी कंदिनी हिला मिळालेला शाप म्हणजे केळीचे झाड आहे. ही आख्यायिका अशी आहे की ऋषी दुर्वास हे एकदा उशिरा आपल्या कुटीमध्ये परतले होते व परत दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एक अनुष्ठान ऋषी दुर्वास यांना करायचे होते. थकून भागून आल्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर जाग येईल का नाही हे ऋषी दुर्वास यांना सांगता येत नाही, म्हणून त्यांनी आपली पत्नी कंदिनी हिला ब्रह्ममुहूर्तावर उठवण्याचे सांगून ते झोपी गेले. पण ऋषी पत्नी कंदिनीला ही ब्रह्ममुहूर्तावर जाग आली नाही. पण जेव्हा सूर्यदेव वरती आले तेव्हा ऋषी दुर्वास यांना जाग आली व ब्रह्ममुहूर्तावर आपणास पत्नीने न उठवल्याने त्यांचा क्रोध अनावर झाला. आपल्या अनुष्ठानामध्ये बाधा आल्यामुळे त्यांनी क्रोधित होऊन आपल्या पत्नीस भस्म होण्याचा शाप दिला. ऋषी दुर्वासची पत्नी कंदिनी राख होऊन तेथेच जाग्यावरती पडली. ही गोष्ट कंदिनीचे पिता ऋषी अंबरीश यांना समजली. ते खूप दुःखी होऊन त्या राखेकडे पाहू लागले. ऋषी दुर्वास पित्यासमान आपल्या सासऱ्याची क्षमा मागू लागले. ऋषी अंबरीश यांनी ऋषी दुर्वास यांना कंदिनीस शापमुक्तीसाठी वृक्ष होण्याचे वरदान द्यावे अशी विनंती केली. ऋषी अंबरीश यांचे बोलणे ऐकून ऋषी दुर्वास यांनी त्या राखेतून एक केळीचा वृक्ष निर्माण केला व त्या केळीच्या वृक्षालाच म्हणजेच आपल्या पत्नीस वरदान दिले की आजपासून पृथ्वीवर जे काही मंगल कार्य होईल तेव्हा तुझ्या झाडाचे फळ, पान व खोड याचा प्रामुख्याने समावेश होईल. तसेच तुझ्या पानामध्ये भगवान विष्णू व तुझ्या खोडामध्ये भगवान महादेव यांचा वास असेल, हेही वरदान त्यांनी सोबत दिले. म्हणूनच आपल्या सर्व धार्मिक कार्यक्रमामध्ये केळी व केळीचे पान तसेच केळीचे खोड यांचा समावेश होऊ लागला. केळीच्या झाडास कंदिनी हे नाव सुद्धा पडलेले आहे.